सभी को जय हिंद। द बहुजन टुडे इस यूट्यूब चैनल में आप सभी लोगों का स्वागत है। आशा करता हूं कि आप मेरे इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए, अपने दोस्तों को मेरा चैनल की लिंक भेजिए और उनको भी बोलिए कि द बहुजन टुडे इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करने के लिए। ठीक है, अब कंटिन्यू क्या पुन्हा चालू करतो। बहुजन समाजात जन्मलेल्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। आर्यन लेडी बहन कुमारी मायावतींना आपला आदर्श नेता मानून आज ह्या प्रचार सभेचे मुख्य मार्गदर्शक माननीय जवाहरलाल शास्त्री साहेब, आमच्या जिल्ह्याचे प्रभारी पंकजी वासनिक साहेब, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुनीलजी भरणे साहेब, आमच्या ह्या विधानसभाचे बहुजन योद्धा आणि कर्मठ कार्यकर्ता प्राचार्य सचिनजी नांदगाव सर आणि आदरणीय मंच, आज आपल्याला ह्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमचे मुख्य मार्गदर्शक आम्ही ज्यांच्या छत्रछायामध्ये आलो 2004ला, म्हणजे उदयास आलो, आमचे आदरणीय माननीय जवाहरलालजी शास्त्री यांच्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून विधानसभेतून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मी आग्रहाची विनंती करतो की जे आमचे कार्यकर्ता भुले भटकले असतील त्यांनी स्टेजकडे येण्याची कृपा करावी। लक्षात घ्या माझ्या मित्रांनो, माझ्या हा गौरवण्याचं कारण आहे, आज ह्या देशाचा शासन प्रशासन तुमच्या हक्काचा नाही। लक्षात घ्या, तुम्हाला कळलं असेल, आज ह्या देशाच्या एसटी आणि एसटीवर 1 ऑगस्टला वर्गीकरण आणि क्रिमिनल केस लावण्यात आली आणि याच्यापूर्वी आमच्या ओबीसी समाजावर 1991-92ला आमच्यावर वर्गीकरण आणि क्रिमिनल केसवर आम्ही ओबीसी झाले होतो, पण आमचा ओबीसी कुठेतरी गुंतला होता, त्यांना कळलं नाही। पण आज 1 ऑगस्टला जेव्हा क्रिमिनल वर्गीकरणाच्या ह्या देशाचा एससी आणि एसटी शिकार झाला, तेव्हा ह्या देशाचा एससी आणि एसटी रस्त्यावर आला आणि ह्या रस्त्यावर येऊन म्हणायचं, अरे या आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, यह सरकार निकम्मी है, यह सरकार बदलली है, ह्या नाऱ्याचं 21 तारखेला ह्या पूर्ण भारताच्या एससी आणि एसटीने मोर्चा काढला। मी विचारतो त्यांना, आता त्यांच्या पानोती बांधलेल्या एससी आणि एसटींना जेव्हा तुम्ही आंदोलन केलं तेव्हा ह्या देशाच्या प्रस्थापित प्रशासन प्रशासनाच्या विरोधात केले की स्वतः त्या तहसीलदाराच्या विरोधात केले, हा प्रश्नचिन्ह तुमच्या समोर उपस्थित व्हायला पाहिजे होता। लक्षात घ्या, अरे तुम्ही वर्गीकरणाचे शिकार मला ह्या महाराष्ट्राची जेव्हा असेंब्ली करण्यात आली तेव्हा एससी एसटीला वर्गीकरण आणि क्रिमिनल लावण्याच्या महाराष्ट्राची असेंब्ली करण्यात आली। लक्षात घ्या, तुम्हाला केव्हा कळेल, केव्हा कळेल, अरे हा देशाचा ओबीसीला तर काही करू चुकलंच नाही, पण ह्या देशाचा प्रस्थापित एससी आणि एसटी जो 1932 पासून जो बाबासाहेबांच्या पुण्याने आरक्षित आहे, आज त्याच्यावर वर्गीकरण आणि क्रिमिनलची अट सुद्धा लागली, त्याचा तोल का खुलत नाही, हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर निर्माण होऊ लागलेला आहे। का एवढे गुलाम, अरे ह्या देशाच्या शासन प्रशासन गुलाम झाले, एवढे गुलाम झाले का तुम्ही, हा तुमच्या समोर मी प्रश्न निर्माण करतो। ह्या ह्या विधानसभेमध्ये 2009ला माननीय राजकुमारजी बडोले साहेब आमदार झाले, 2014ला जेव्हा निवडून आले तेव्हा ह्याच मोरगाव दिलीराव त्यांनी सामाजिक न्याय मंत्री झाले। मी त्या सामाजिक न्याय मंत्र्यांना विचारतो, तुम्ही सामाजिक न्याय मंत्री झाले, खरोखरच आपल्या विधानसभासाठी एकाने कंपनी आणली का? कारण की तुमची एवढी मोठी पोस्ट होती का तुम्ही मुख्यमंत्र्याच्या जवळ बसणारे लोक, तुम्ही एखादी इंडस्ट्री आणली का? तुम्ही आता कास्तकाराची शेती प्रधान आहे तर शेतीची गोष्ट करता, खरोखरच तुम्ही एखादी चावल इंडस्ट्री सुद्धा आणू शकले का? हा प्रश्न मी माननीय राजकुमारजी बडोले यांना प्रश्न विचारतो। अरे तुमच्या ह्यात तुम्ही आता तुमचे मुख्यमंत्री, तुमचे उपमुख्यमंत्री, अरे तुमची राज्यात नाही तर केंद्र सरकार आहे, ह्या मोरगाव दिली विधानसभेच्या 68 शाळेमध्ये फक्त 1 शिक्षक का? तुम्ही कसे विकास पुरुष, कसा विकास पुरुष? मी खलकावून ह्या दुर्गा चौका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर माननीय राजकुमारजी बडोले यांना प्रश्न विचारतो का? अरे
आता त्या आमदारांनी माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं म्हणलं, अरे तुम्ही 5 वर्ष शासनामध्ये होते, तुमच्या एरियामध्ये साधा मोठा हॉस्पिटल बनवू शकले नाही. कसले विकास पुरुष, कसले विकास पुरुष. अहो ह्या नाली रस्ते तर आमच्या गावचा सरपंच सुद्धा बनवते कमिशनच्या भरोसा. ठेकेदारी नाली रस्ते फक्त कमिशनसाठी होतात, लक्षात घ्या. 10%, 15%, 20% कुणाला चुका बनवत्या. कोई बोलता है मैंने 1000 करोड़ कमाया, कोई बोलता है मैंने 600 करोड़ कमाया, और अभी 600 करोड़ कमाया, मैं 100 करोड़ ला लूंगा. या इतने बिके लोग हो तुम, इतने बिके लोग हो क्या. मग बाबासाहेब बोलते, बाबासाहेब म्हणतात, अरे ह्या वोटाच्या अधिकाराला हा मीठ मिरची समान समजू नका. हा वोटाचा अधिकार, ह्या वोटाच्या अधिकाराला आपल्या आई बहिणीच्या इज्जती समान जपा. अगर तुम्ही ह्या वोटाच्या अधिकाराला विकत असाल तर तुम्ही आपल्या आई बहिणीला विकत्या. सांगा तुम्ही ह्या नेत्यांना जे आज रोजीवर बोलवलेल्या लोकांना इथले विकावं आहेत का मी. जयभीम बोललेवाले 75,000च्या घरात आहे तिथे. खरोखर तिथे ह्या विधानसभेमधून ओरिजिनलच्या मुंबईमध्ये जाऊन ताकदीने जयभीम बोलाल, अशा ताकदीने जयभीम बोलण्यावाल्या माणसाला तुम्ही निवडून आणल्या का. लाचार प्रशासन, लक्षात घ्या. और लाचार शासन. गीता दत्तावधर तुम्ही 15 मिनिटाच्या पहिले पाहिले. गीता दत्तावधर, लाचार शासन, लाचार प्रशासन. अगर हे सत्य मानते, हे पुन्हा रूपी सत्तेमध्ये येतात, काय करतील याची गॅरंटी नाही माझ्या मित्रांनो, काही गॅरंटी नाही. मी बोलणे खूप आहे. तुम्ही स्वतः डोक्याला लावा आणि आपला डोका खडकावा. अगर बिका हो तो बिक जाओ, हमें कोई प्रॉब्लेम नाही. हम भीक मागणे नाही आते. आम्ही तुमच्या समोर वोटाची भीक मागण्यासाठी नाही. मी अल्पसंख्याक समाजाला बोलेन, अल्पसंख्याक नाही. माझा धार्मिक मुस्लिम समाज अल्प नाही, तो 10-10.5% संख्येत आहे. ह्या देशाचा ओरिजिनल अल्पसंख्याक ब्राह्मण, कारण की तो फक्त 3.5% आहे. पण अल्पसंख्याक कोणाला म्हणलं जाते, ह्या देशाच्या धार्मिक मुस्लिम समाजाला. बहन कुमारी मायावतीने 2024ला अरे त्या काँग्रेसने संपूर्ण देशामध्ये मुस्लिम समाजाला तिकीट नाही दिलं, त्याच्या 3 पट फक्त युपीमध्ये बहन कुमारी मायावतीने धार्मिक मुस्लिम समाजाचा सन्मान वाढवण्यासाठी सांसद म्हणून उभे केले होते. आता त्यांनी वोट नाही दिला तो त्यांचा प्रश्न. लक्षात घ्या माझ्या मित्रांनो, आज प्रश्न गोवारी समाजाचा आहे. गोवारी समाजाने बहिष्कार टाकलेला आहे, वोटावर बहिष्कार टाकलेला का. 1985 पासून त्यांचं आंदोलन चालू आहे. मी स्वतः त्याच्या स्टेजवर गेलो का अध्यक्ष साहेब, मी स्वतः त्यांच्या स्टेजवर गेलो. अरे त्यांना म्हटलं त्या गोवारी समाजाला, अरे तुम्ही स्वतःची समस्या स्वतः सोडवा, तुम्ही स्वतःची समस्या स्वतः सोडवा. त्या महाराष्ट्रामध्ये हर जिल्ह्यामध्ये एक माणूस उभा करा आणि विदर्भ लेवलवर पहिला माणूस उभा करा आणि तुमचा माणूस त्या विधानसभेत पाठवा आणि स्वतःचा माणूस स्वतःची समस्या सोडवा. गोवारी समाज मानला नाही, गोवारी समाज मानला नाही. आजही 2 दिवस 4 दिवस बाकी आहेत. अरे त्या या फुलेशाहू बाबासाहेब आणि बिरसा मुंडाच्या स्टेजवर आणि या आणि ताकदीने बहुजन समाज पार्टीच्या वाटीशी उभे व्हा. मी वचन देतो येथून की तुम्ही जर बहुजन समाज पार्टीच्या पाठीशी गोवारी समाज कदाचित उभा झाला तर सगळ्यात पहिले गोवारी समाजाचं आंदोलन आम्ही चालवू. आम्ही बहुजन समाज पार्टीचे आणि अजून हात वाटून देतो. आम्ही निवडून येऊ नाही येऊ तरी गोवारी समाजाच्या आम्ही पाठीशी राहू, सर्व जमातीच्या पाठीशी राहू. छोट्या छोट्या समस्या असतील, काही समस्येसाठी आम्ही ह्या विधानसभेच्या बहुजन समाजाच्या पाठीशी राहू. एवढे मी ह्या विधानसभेच्या सर्व समाजाला आश्वासन देतो आणि इथेच थांबतो. जय ओबीसी, जय सेवा, जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.